तिकडे बीड जिल्ह्यात देखील पावसाचा अक्षरशः थैमान पाहायला मिळतंय। खरीपाची पिकं पाण्याखाली गेली आणि त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढलेली आहे। बळीराजा संकटात सापडलाय। तर नुकसानीचे तत्काळ पंचनामे करावेत आणि लवकरात लवकर आम्हाला नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी आता सरकार दरबारी केलेली आहे। तर बीड जिल्ह्यामध्ये गेल्या 4 दिवसांपासून जोरदार पावसाने झोडपून काढलेला आहे। नदी नाल्यांना पूर आलाय, तर शेतजमीन आणि पिकं पाण्याखाली गेल्याने हातातोंडाशी आलेला घास अतिवृष्टीने हिरावून घेतलाय। सोयाबीन, मूग, उडीद, कापूस, बाजरी या पिकांचं अतोनात नुकसान झालंय। आजही पिकामध्ये गुडघाभर पाणी साचलेलं आहे, त्यामुळे पंचनामे करून लवकरात लवकर नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केलेली आहे। आणि याच अतिवृष्टीचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी हरिदास तावरे यांनी। पाहूयात। बीड जिल्ह्यात गेल्या 4 दिवसापासून पडत असलेल्या सततधार पावसामुळे मोठ्या प्रमाणात शेती पिकाचं नुकसान झालंय। मी ज्या भागात आहे त्या ठिकाणी अक्षरशः गुडघाभर पाणी आहे। या ठिकाणी मी तुम्हाला दाखवू शकतो, हे सोयाबीनचं जे पीक आहे याचं मोठ्या प्रमाणात नुकसान या ठिकाणी होणार असल्याचं चित्र या ठिकाणी पाहायला मिळते। कारण हे जी पाणी आहे ती आता अक्षरशः गुडघ्याभर पाण्यामध्ये हे पीक आहे आणि अत्यंत संवेदनशील पीक म्हणून या सोयाबीनकडे पाहिलं जातं। आणि विशेष म्हणजे 2 दिवसात जर हा पाण्याचा निचरा नाही झाला तर सोयाबीनचं पूर्णतः नुकसान या ठिकाणी होणार असल्याचं चित्र पाहायला मिळते। आणि बीड जिल्ह्यातील 1 नव्हे 2 नव्हे तर तब्बल 17 महसूल मंडळामध्ये अतिवृष्टी झाल्याची आकडेवारी या ठिकाणी समोर येते। आणि बीड जिल्ह्यात विशेष म्हणजे बीड जिल्ह्यात नागरिकांना प्रशासनाकडून दिलेला जो सतर्कतेचा इशारा आहे हे न पाळल्यामुळे 2 जणांचे देखील प्राण गेले असल्याचं या ठिकाणी पाहायला मिळते। आणि विशेष म्हणजे बीड जिल्ह्यातील गोदावरी असेल, त्याचबरोबर सिंदफणा असेल आणि मांजरा नदीच्या काठावरील जी गावे आहेत त्यांना सतर्कतेचा इशारा दिला आहे। त्याचबरोबर जी पिकं आहेत यांचं मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी नुकसान झालं आहे। त्यामुळे आता येणाऱ्या काळात हा पाऊस लवकर उघडेल का आणि शेतकऱ्यांवर जे आलेलं संकट आहे हे लवकर मिटेल का हेच पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। हरिदास तावरे, लोकशाही मराठी, बीड। त्या पावसाने असं झालंय की सोयाबीन मध्ये पूर्ण पाणी असल्यामुळे त्याला ती बुरशी होऊन 2 दिवसात आता पूर्ण वाळून जाण्याचा संभव आहे। शासन नुसतंच म्हणतंय की पंचनामे करा। लिंबागणे शिवारामध्ये अजून पंचनाम्याला कोणी सुद्धा आलेलं नाही। तरी कृपा करून शासनाने पंचनामे करून तात्काळ शेतकऱ्याला मदत द्यावी। अजून पुढे सुद्धा 2-4 दिवस पाऊस येणारच आहे, त्यामुळे काही सुद्धा शेतकऱ्याला हाती लागणार नाही यापासून। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।